नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत वूलनपासून रोजेस फ्लावर आणि त्याचे आपण रबर बँड बनवणार आहोत. तर चला बघूया आपण कसे बनवले. बघा, मी हे ब्लू कलरचं वूलन घेतलेलं आहे आणि क्रॉचेस हुक्स त्याच्यामध्ये फिक्स करून घेतलेलं आहे. आता बघा, आपल्याला चेन बनवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा आपल्याला 57 चेन बनवून घ्यायचे आहेत. 57 चेन बनवून घ्यायच्यात. अशा आपल्याला पूर्ण अशी मोठी साखळी तयार करून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे 57ची मोठी चेन तयार करून घेतलेला आहे. हा आपला बेस झाला. रोज फ्लावरचा बेस बनवून घेतला आपण. आता बघा, त्याच्यावर आपण सेकंड राऊंड करणार आहोत. त्याच्यासाठी बघा, आपल्याला बघा दाखवते, फर्स्टवाली चेन आहे ती स्किप करायची आहे आणि सेकंडपासून आपल्याला चालू करायचं आहे सेकंड राऊंड. तर बघा, असं सेकंडवाली चेनमध्ये क्रॉचेस हुक टाकून त्याचा हाफ क्रॉचेस बनवून घ्यायचं आहे. बघा, डायरेक्ट अँड ओव्हर वगैरे करायचं नाही. त्याच्यानंतर सेकंड चेनमध्ये एकही चेन स्किप न करता डायरेक्ट आपल्याला सेकंड स्टेप बनवून घ्यायची आहे. बघा, पूर्ण प्रत्येक चेनमध्ये टाकायचं आहे. बघा, आणि डायरेक्ट हाफ क्रॉचेस टाकून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे असं आपण प्रत्येक चेनमध्ये 57 आपण चेन बनवले आहेत, त्या 57मध्ये टाकून घ्यायचे आहेत. बघा, असं क्रॉचेस हुक चेनमध्ये टाकायचं. त्यानंतर यान घ्यायचं आणि डायरेक्ट आपण हाफ क्रॉचेस टाकून घ्यायचे. अशा सगळीकडे पूर्ण चेनमध्ये करून घेणार आहे मी. तुम्हाला जेवढा मोठा फ्लावर बनवायचा असेल तर तुम्ही मोठी चेन बनवू शकता. मला मीडियम साईजचा पाहिजे होता म्हणून मी 57 चेन केलेल्या आहेत. तुम्हाला मोठा पाहिजे असेल तर मोठा करू शकता, छोटा पाहिजे असेल तर कमी चेन करून छोटा फ्लावर बनवू शकता. बघा, अशा प्रकारे एंडपर्यंत पूर्ण मी ते बॉक्सेस बनवून घेतलेले आहेत. बघा, अशा प्रकारे हुक टाकायचा, वूलन घ्यायचं आणि डायरेक्ट हाफ क्रॉचेस टाकून आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. बघा, बघा अशा प्रकारे पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे मी. आता जो एक्स्ट्राचा स्टार्टिंगचा धागा आहे तो आपल्याला शेजारच्या हेल्पने कट करून घ्यायचा आहे. कट केला. आता बघा, आपल्याला इथे 5 चेन टाकायच्या आहेत. 1 2 3 4 5 चेन टाकून घेतल्या. आता आपल्याला असं टर्न मारायचं आहे ज्या आपण बेस केला त्याला. आणि बघा, फर्स्टवाला जो ब्लॉक तयार झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला डबल क्रॉचेस टाकून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे हे डबल क्रॉचेस झालेला आहे. आता बघा, आपल्याला 2 चेन स्किप करायचे आहेत. बघा, 2 जे ब्लॉक तयार झाले ते स्किप करायचे आहेत. बघा, 1 आणि 2 आणि मग थर्डमध्ये आपल्याला परत डबल क्रॉचेस टाकून घ्यायचे आहेत. बघा, याने ओव्हर क्रॉचेस हुक त्या ब्लॉकमध्ये टाकले. आता बघा, फर्स्ट क्रॉचेस आणि डबल क्रॉचेस असं टाकून घेतलं. आता परत 2 चेन टाकायच्या आहेत आणि मग त्याच ब्लॉकमध्ये परत आपल्याला डबल क्रॉचेस बनवून घ्यायचं आहे. फर्स्ट सेकंड अशा प्रकारे करून घेतलं. आता परत चेन वगैरे न टाकता 2 ब्लॉक स्किप करायचे. तिसऱ्यामध्ये परत 2 खांब आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. बघा, डबल क्रॉचेस फर्स्ट सेकंड अशा प्रकारे डबल क्रॉचेस टाकायचे आहेत. परत 2 चेन टाकायचे आहेत आणि त्याच्यातच परत करून घ्यायचे आहे. बघा, 1 2 अशा प्रकारे झालं. नंतर परत 2 स्किप करायचे, यान ओव्हर करायचा, थर्डमध्ये इन्सर्ट करायचा आणि डबल क्रॉचेस बनवून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला सेकंड राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. 2 चेन टाकल्या, यान ओव्हर केला, परत डबल क्रॉचेस बनवले
परत 2 स्किप केले, अशा प्रकारे आपल्याला 2 चेन टाकल्या, परत डबल क्रोचेस बनवला. अशा प्रकारे आपले पूर्ण सेकंड राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे बघा. 2 स्किप करायचे आहेत, यार्न ओव्हर करायचा आहे, डबल क्रोचेस टाकायचे आहे, परत 2 चेन टाकायचे आहेत आणि परत त्याच ब्लॉकमध्ये परत डबल क्रोचेस टाकायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे बघा. आपल्याला अशी सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. पूर्ण पट्टीला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि बघा त्या अशा प्रकारे रेडी झालेले आहेत बघा. आता आपल्याला 3 चेन टाकायचे आहेत. 1 2 3 3 चेन टाकले अशा प्रकारे बघा. आणि आता ही पूर्ण जी पट्टी आहे त्याला आपल्याला पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. तर बघा, 1 खांब टाकला, हा 2 3 दोनदा त्याच्यातून सुई क्रॉचेस हुक काढायचे, 4 सेकंड, 5 फर्स्ट सेकंड, 6 7 8 असं आपल्याला 8 खांब बनवून घ्यायचे बघा. अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. आता बघा आपल्याला इथे एक स्लिप स्टिच टाकायचा आहे, जेणेकरून ते जे आपण फ्लावर बनवणार आहोत तो सुटणार नाही, लूज होणार नाही. स्लिप स्टिच टाकल्यानंतर तिथे एक चेन टाकायची आहे आणि जो सेकंडवाला गॅप आहे बघा, सेकंड इथे आपल्याला आता बरोबर दुसरी पेटर्न तयार करायची आहे. त्याच्यासाठी बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 8 अशा प्रकारे फ्लावर रेडी केलेला आहे. आता आपल्याला त्याच्या बाजूला जो गॅप आहे बघा, तिथे स्लिप स्टिच टाकायचा आहे, म्हणजे फ्लावर सुटणार नाही किंवा लूज होणार नाही बघा. आता तिथे टाकल्यानंतर एक चेन बनवायची आहे. एक चेन बनवून झाल्यानंतर त्याच्या बाजूच्या गॅपमध्ये बनवून घ्यायचं आहे बघा. बघा अशा प्रकारे फ्लावरचा शेप येणार आहे बघा. बाजूच्या इथे स्लिप स्टिच टाकून फिक्स करून घेतलं बघा. अशा प्रकारे पूर्ण पट्टीला आपल्याला रोज फ्लावर रेडी होण्यासाठी पूर्ण पेटल्स बनवून घ्यायचे आहेत आणि मग त्याचा राऊंड बनवल्यानंतर सुंदर असा रोज फ्लावर तयार होणार आहे. बघा अशा प्रकारे आपला थर्ड राऊंड कंप्लीट होणार आहे बघा. असं पूर्ण चेनला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे बघा. इकडे बाकी आहे
तिकडे पण मी तशीच प्रोसेस कंप्लीट करणार आहे. आणि अशा प्रकारे असे बघा फ्लावरचा शेप येणार आहे. बघा पूर्ण असं मी कंप्लीट करून घेतलेलं आहे. बघा अशा पाकळ्या तयार झालेल्या आहेत. बघा असं पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि हे जेवढा धागा आपल्याला लागणार आहे तेवढा मी ठेवलेला आहे आणि सीझरच्या कट करून घेतलेला आहे. आणि मग ते आपल्याला इथे फिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे बनवलेले आहेत पेटल्स वगैरे ते सुटणार नाही. आता बघा ही जे ह्या साईडला हे जे धागा एक्स्ट्रा ठेवलेला आपण तो त्या साईडने नाही करायचा. त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला राऊंड करत करत आपल्याला ह्या पेटल्स राऊंड करत करत त्याला आपल्याला रोज फ्लावर रेडी करायचं आहे. बघा अशा प्रकारे मी हे पूर्ण ह्याचा राऊंड करून घेणार आहे. व्यवस्थित असा 2 हातांच्या हेल्पने व्यवस्थित असं त्याला रोजचा शेप द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे पूर्ण शेप द्यायचा आहे. आणि नंतर मग आपण हे जो बाहेर धागा ठेवलेला आहे त्याच्याने आपण हा पूर्ण फ्लावरला आपण सुईच्या धाग्याच्या हेल्पने पूर्ण टाके वगैरे टाकून त्याला आपण फिक्स करणार आहोत. म्हणजे आपला फ्लावर परफेक्ट बनेल आणि त्याचा शेप बिघडणार नाही. बघा अशा प्रकारे आपल्याला बघा दुसऱ्या हाताने असं फ्लावरच्या पेटल्स वगैरे व्यवस्थित पकडून ठेवायचे आहेत. आणि मग आपल्याला टाके टाकून फिक्स करायचं आहे. नाहीतर मग त्या फ्लावरचा शेप बदलू शकतो. म्हणून व्यवस्थित पकडून मग आपल्याला सगळीकडून फिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे फिक्स करून घ्यायचं आहे फ्लावर. बघा अशा प्रकारे तयार होणार आहे. आपल्याला जेवढे टाके टाकून जसं फिक्स करायचं आहे तसं करू शकतो आपण. फक्त व्यवस्थित करायचं जेणेकरून त्या फ्लावरचा शेप चेंज होणार नाही. बघा अशा प्रकारे टाकून घेतलेला आहेत आणि आता मी फिक्स केलेला आहे. आता बघा आपल्या फ्लावरचं जो सेंटर आहे तिथून असं टाका टाकून घ्यायचं म्हणजे पूर्ण ज्या फ्लावरचा पेटल्स आहे ते पूर्ण पॅक होऊन जातील. बघा असं टॉपपासून बॉटमपर्यंत पूर्ण एक टाका टाकून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे बघा आणि टाईट करायचं असं. आणि मग इकडे राहिलेला धागा फिक्स करून टाकायचा. बघा अशा प्रकारे आपला हा फ्लावर रेडी झालेला आहे. सुंदर असा रोज फ्लावर रेडी झालेला आहे. त्याच्या थोड्या पेटल्स अशा शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित दिसेल. बघा अशा प्रकारे हा आपला फ्लावर रेडी झालेला आहे. आता आपल्याला त्याला रबर बँडला अटॅच करून घ्यायचा आहे. बघा मी सुईमध्ये धागा टाकून घेतलेला आहे त्याच कलरचा. आणि हा ब्लॅक कलरचा रबर बँड घेतलेला आहे. तुमच्याकडे स्काय ब्ल्यू कलरचा रबर बँड असेल तर बेस्टच आहे. माझ्याकडं सध्या हा ब्लॅक होता तो मी घेतलेला आहे. तो काय आपल्या इयरमध्ये पॅक होऊन जातो त्यामुळे ते इयरमधून आपल्याला तो ब्लॅक कलरचा रबर बँड काही दिसत नाही. त्यामुळे ब्लॅक घेतला तरी चालेल पण फ्लावरच्याच कलरचा असेल तर आणखीन बेस्ट. बघा तर आता आपल्याला अशा प्रकारे रबर बँडला फ्लावरला फिक्स करून घ्यायचं आहे. बघा असे टाके टाकून त्याला फिक्स करून घ्यायचं आहे.
आपल्याला जितका चांगल्या प्रकारे फिक्स करून घेता येईल तितका चांगल्या प्रकारे फिक्स करून घ्यायचा, जेणेकरून तो रबर बँड निघणार नाही आणि परमनंटली फिक्स होऊन जाईल. आपण जशा प्रकारे करू शकतो तशा प्रकारे करून घ्यायचं आहे बघा. असं मी दोन्ही साईडनी पूर्ण पॅक करून घेत आहे. बघा अशा प्रकारे आपला फ्लावर रबर बँड्सवर अटॅच करून झालेला आहे बघा. असं तयार झालेलं आहे पूर्ण फ्लावर. आता ह्याच्यासोबतच मी आणखीन पिंक कलरचा पण बनवून घेतलेला आहे बघा. पिंक आणि स्काय ब्लू कलरचे असे मी 2 बनवून घेतलेले आहेत. मला हे फ्लावर कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.